नमस्कार मित्रांनो, टी-ई-टीच्या पेपरसाठी जी काही आपण 31 दिवसाची सीरीज चालू केली आहे, तिचा आज तिसरा दिवस आहे. आज आपण मराठीचे आय-एम-पी क्वेश्चन पाहणार आहोत. यापूर्वीचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर YouTube चॅनलवर जाऊन मी टी-ई-टीसाठी सेपरेट प्लेलिस्ट तयार केली आहे. ते जाऊन तुम्ही पाहू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. सदानंद या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? संधी विग्रहावर नक्की प्रश्न येत असतो, त्याच्यामुळे संधी हा टॉपिक नक्की क्लिअर करून ठेवा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सत अधिक आनंद. हे व्यंजन संधीचे उदाहरण आहे. पहिल्या शब्दाच्या शेवटी कठोर व्यंजन त आल्यास आणि पुढे स्वर आल्यास तच्या जागी त्याच वर्गातील तिसरे मृदू व्यंजन येते. प्रश्न क्रमांक 2. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन ए तत्पुरुष समाज, ऑप्शन बी अव्ययीभाव समाज, ऑप्शन सी द्वंद्व समाज, ऑप्शन डी बहुव्रीही समाज. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अव्ययीभाव समाज. ज्या समासाचे पहिले पद महत्त्वाचे असते आणि सामाजिक शब्द निष्क्रिय विशेषणाचे काम करतो त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. रामाने रावणास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. ऑप्शन ए कर्तरी प्रयोग, ऑप्शन बी कर्मणी प्रयोग, ऑप्शन सी भावे प्रयोग, ऑप्शन डी संकर प्रयोग. यालाच मिश्र प्रयोग असेही म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भावे प्रयोग. जेव्हा कर्ता आणि कर्म या दोन्ही शब्दांना विभक्ती प्रत्यय जोडलेला असतो आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते, तेव्हा तो भावे प्रयोग असतो. प्रश्न क्रमांक 4. ती गुलाबी उषा म्हणजेच परमेश्वराची प्रेमजनू. अलंकार ओळखा. ऑप्शन ए उपमा अलंकार, ऑप्शन बी उत्प्रेक्षा अलंकार, ऑप्शन सी यमक अलंकार, ऑप्शन डी रूपक अलंकार. याचं उत्तर आहे ऑप्शन बी, उत्प्रेक्षा अलंकार. उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना जिथे केलेली असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. यात जणू जणू काही गमे वाटे भासे असे शब्द येतात. प्रश्न क्रमांक 5. भुजंगप्रायात वृत्तात प्रत्येकी चरणात किती अक्षरे असतात? ऑप्शन ए 12 अक्षरे, ऑप्शन बी 14 अक्षरे, ऑप्शन सी 15 अक्षरे, ऑप्शन डी 17 अक्षरे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 12 अक्षरे. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम आहे? ऑप्शन ए बाहू, ऑप्शन बी जल, ऑप्शन सी रेडा, ऑप्शन डी सासू. याचं उत्तर आहे ऑप्शन बी जल. जे संस्कृत शब्द जसेच्या तसे कोणताही बदल न होता मराठीत वापरले जातात त्याला तत्सम शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ जल, वृक्ष, राजा, ग्रंथ. प्रश्न क्रमांक 7. मी निबंध लिहित असेल या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन ए पूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन बी अपूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन सी रीती भविष्यकाळ, ऑप्शन डी साधा भविष्यकाळ. याचं उत्तर आहे ऑप्शन बी अपूर्ण भविष्यकाळ. भविष्यात एखादी क्रिया चालू किंवा अपूर्ण असेल असा बोध होत असेल तर त्याला अपूर्ण भविष्यकाळ म्हणतात. प्रश्न क्रमांक 8. पाणी या शब्दाचे लिंग कोणते? ऑप्शन ए पुल्लिंगी, ऑप्शन बी स्त्रीलिंगी, ऑप्शन सी नपुंसकलिंगी, ऑप्शन डी यापैकी नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन सी नपुंसकलिंगी. ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही आणि त्याच्या मागे ते हे सर्वनाम लागते त्याला ते नपुंसकलिंगी असते. प्रश्न क्रमांक 9. तळे या शब्दाचे अनेक वचन ओळखा. ऑप्शन ए तळे, ऑप्शन बी तळा, ऑप्शन सी तळी, ऑप्शन डी तळ्या. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तळी. मराठी व्याकरणाच्या नियमानुसार नपुंसकलिंगी एकारांत नामाचे अनेक वचन इकारांत होते. उदाहरणार्थ मडके, मडकी, तळे, तळी. प्रश्न क्रमांक 10. मुलांनो रांगेत उभे राहा. विभक्ती ओळखा. ऑप्शन ए प्रथमा, ऑप्शन बी संबोधन, ऑप्शन सी द्वितीया, ऑप्शन सी ऑप्शन डी सप्तमी. याचं उत्तर आहे ऑप्शन बी संबोधन. हाक मारण्यासाठी जो विभक्ती प्रत्यय वापरला जातो त्याला संबोधन विभक्ती म्हणतात. याचे प्रत्यय अनेक वचनात नो असे लागतात. ऑप्शन ए वाघ, ऑप्शन बी वाघी, ऑप्शन सी वाघा, ऑप्शन डी वाघ्या. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वाघा. नामाला विभक्तीचा प्रत्यय लावण्यापूर्वी त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात. वाघ प्लस ला बरोबर वाघ आला, याचं सामान्य रूप वाघ असं होतं. प्रश्न क्रमांक 12. सुज्ञास अधिक सांगणे न लगे क्रियापदाचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए शक्य क्रियापद, ऑप्शन बी प्रयोजक क्रियापद, ऑप्शन सी अनियमित क्रियापद, ऑप्शन डी संयुक्त क्रियापद. याचं उत्तर आहे ऑप्शन सी अनियमित क्रियापद. ज्या क्रियापदाच्या मूळ धातू निश्चितपणे सांगता येत नाही त्यांना अनियमित किंवा गौण क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ न लगे, पाहिजे, नये, हवे. प्रश्न क्रमांक 13. काळा कुत्रा यातील विशेषणाचा प्रकार कोणता? ऑप्शन ए संख्या विशेषण, ऑप्शन बी सार्वनामिक विशेषण, ऑप्शन सी गुणविशेषण, ऑप्शन डी धातुसाधिक विशेषण. याचं उत्तर आहे ऑप्शन सी गुणविशेषण. जे विशेषण नामाचा रंग, रूप, आकार किंवा गुण दर्शवते त्याला गुणविशेषण म्हणतात. इथे काळा हा शब्द कुत्र्याचा रंग किंवा गुण आहे. प्रश्न क्रमांक 14. तू सावकाश चालतोस या वाक्यातील सावकाश काय आहे? ऑप्शन ए कालवाचक, ऑप्शन बी रीतिवाचक, ऑप्शन सी स्थलवाचक, ऑप्शन डी परिमाणवाचक. याचं उत्तर आहे ऑप्शन बी रीतिवाचक क्रियाविशेषण. क्रिया कशी घडते, क्रिया घडण्याची रीती किंवा पद्धत हे सांगणाऱ्या अवयवाला रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणतात. कसा चालतो तर सावकाश चालतो. प्रश्न क्रमांक 15. पक्षी झाडावर बसला यातील शब्दयोगी अवयव ओळखा. ऑप्शन ए पक्षी, ऑप्शन बी झाडा, ऑप्शन सी वर, ऑप्शन डी बसला. याचं उत्तर आहे ऑप्शन सी वर. जे अवयव शब्दाला जोडून येतात आणि त्या शब्दातील वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवते त्याला शब्दयोगी अवयव म्हणतात. इथे झाडा या शब्दाला वर हा अवयव जोडून आलेला आहे.
प्रश्न क्रमांक 16. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. अव्यय ओळखा. ऑप्शन ए विकल्पबोधक, ऑप्शन बी समुच्चयबोधक, ऑप्शन सी न्यूनत्वबोधक, ऑप्शन डी परिणामबोधक. याचं उत्तर आहे बी समुच्चयबोधक. उभयनैवे अव्यय दोन प्रधान वाक्य आणि व अन यासारख्या शब्दांनी जोडले जाऊन त्यांच्यात भर घातली जाते तेव्हा त्यांना समुच्चयबोधक अव्यय म्हणतात. प्रश्न क्रमांक 17. शब्बास, छान खेळलास या वाक्यातील शब्बास हा शब्द कोणता अव्यय आहे? ऑप्शन ए शोकदर्शक, ऑप्शन बी आश्चर्यदर्शक, ऑप्शन सी प्रशंसादर्शक, ऑप्शन डी विरोधदर्शक. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रशंसादर्शक. केवळ प्रयोगी अव्यय. शब्बास, भले, वावा हे शब्द मनातील शाब्बासकी किंवा प्रशंसा व्यक्त करतात म्हणून ही प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक 18. आकाशात ढग जमले तेव्हा मोर नाचू लागला. हे वाक्य कोणते वाक्य आहे? ऑप्शन ए केवळ वाक्य, ऑप्शन बी मिश्र वाक्य, ऑप्शन सी संयुक्त वाक्य, ऑप्शन डी प्रश्नार्थी वाक्य. याचं उत्तर आहे ऑप्शन डी मिश्र वाक्य. जेव्हा एक मुख्य वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य तेव्हा यासारख्या गौणसूचक अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्यांना मिश्र वाक्य म्हणतात. प्रश्न क्रमांक 19. कमळ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए अली, ऑप्शन बी राजीव, ऑप्शन सी भुंग, ऑप्शन सी कानन. याचं उत्तर आहे ऑप्शन बी राजीव. कमळाला मराठीत अनेक समानार्थी शब्द आहेत आणि काही वेळेस समानार्थी नसलेला शब्द ओळखा म्हणून सांगितलं जातं. त्याच्यामुळं एक समानार्थी शब्द फक्त एकच पाठ करू नका. त्याचं स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये एकाच शब्दाला समानार्थी शब्द असणारे 3, 4 किंवा 5 असणारी समानार्थी शब्द दिले जातात. ते सर्व काही पाठ करत चला. प्रश्न क्रमांक 20. चोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए लुटारू, ऑप्शन बी साव, ऑप्शन सी शिपाई, ऑप्शन डी पोलीस. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 21. उंटावरचा शहाणा या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन ए अतिशय हुशार, ऑप्शन बी उंचावरून पाहणारा, ऑप्शन सी मूर्खपणाचा सल्ला देणारा, ऑप्शन डी शहाणपणा शिकवणारा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मूर्खपणाचा सल्ला देणारा. प्रश्न क्रमांक 22. नाचता येईना अंगण वाकडे ही काय आहे? म्हण, ऑप्शन बी वाक्यप्रचार, ऑप्शन सी सुविचार, ऑप्शन डी अलंकार. तर ही म्हण आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 23. ज्याला आकार नाही या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. प्रश्न ऑप्शन ए साकार, ऑप्शन बी ओंकार, ऑप्शन सी निराकार, ऑप्शन डी आकारमान. याचं उत्तर आहे ऑप्शन सी निराकार. प्रश्न क्रमांक 24. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? ऑप्शन ए वि स खांडेकर, ऑप्शन बी दादाभाऊ पांडुरंग तडखरकर, ऑप्शन सी बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन डी मोरा बाळंबे. दादाभाऊ पांडुरंग तडखरकर, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 25. आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? ऑप्शन बी ऑप्शन ए 48, ऑप्शन बी 50, ऑप्शन सी 52, ऑप्शन डी 54. याचं उत्तर आहे सी 52. महाराष्ट्र शासनाच्या 2009च्या निर्णयानुसार आधुनिक मराठी वर्णमालेत 14 स्वर प्लस 2 स्वरादी आणि 34 व्यंजने प्लस 2 विशेष संयुक्त व्यंजने असे मिळून 52 वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 26. क, ख, च, छ ही कोणती व्यंजने आहेत? ऑप्शन ए मृदू व्यंजने, ऑप्शन बी कठोर व्यंजने, ऑप्शन सी अनुनासिके, ऑप्शन डी उष्मे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी कठोर व्यंजने. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना जोर द्यावा लागतो त्यांना कठोर व्यंजने म्हणतात. प्रत्येकी वर्गातील पहिले 2 व्यंजने कठोर असतात. प्रश्न क्रमांक 27. ऐ हा कोणता स्वर आहे? ऑप्शन ए ऱ्हस्व स्वर, ऑप्शन बी दीर्घ स्वर, ऑप्शन सी संयुक्त स्वर, ऑप्शन डी स्वरादी. याचं उत्तर आहे ऑप्शन सी संयुक्त स्वर. 2 स्वर मिळून तयार झालेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. प्रश्न क्रमांक 28. 2 शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? ऑप्शन ए पूर्णविराम, ऑप्शन बी स्वल्पविराम, ऑप्शन सी संयोग चिन्ह, ऑप्शन डी अपसारण चिन्ह. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संयोग चिन्ह. 2 शब्द. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्दावर 100% 1 मार्काचा प्रश्न येत असतो. त्याच्यामुळे शुद्ध शब्द हे लिहूनच आपली शुद्ध शब्दाची तयारी करा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आशीर्वाद. क्रमांक 30. गंगा हे कोणते नाम आहे? ऑप्शन ए सामान्य नाम, ऑप्शन बी विशेष नाम, ऑप्शन सी भाववाचक नाम, ऑप्शन डी धातुसाधित नाम. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विशेष नाम. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात. नदी हे सामान्य नाम आहे पण गंगा हे विशेष नाम आहे. अशा प्रकारे आपण मराठीचे 30 IMP प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि पुढील अशा सिरीजला जोडून राहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.